आता बीएससी आयटी ला तुम्ही प्रवेश घेतला, फायनल इयर पण आलंय, मग आता लक्षात ठेवा, आता माघार तर घेता येणार नाही. मग आता प्रश्न असा आहे की बाबा बीएससी आयटी नंतर करायचं काय. आता पुणे शहराचा गोंधळ असा आहे ना की बीएससी आयटी आता कोर्स आलाय आणि काही ठराविक ठिकाणी तो कोर्स म्हणजे एमएससी आयटी करायचं की एमसीए करायचा की कुठेतरी जॉब करायचा, हा भला मोठा प्रश्न आता समोर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती ह्याच्यामध्ये कि भाई जिस कॉलेज में मैं पढ़ रहा हूँ वो मेरे लिए प्लेसमेंट लाने वाली क्या, कंपनी लाने वाली क्या. आणि जर कंपनी तुमच्या कॉलेजला येणार नसतील ना विद्यार्थी मित्रांनो, प्लॅनिंग लगेचच करावं लागेल. आता बीएससी आयटी नंतर जर लगेचच जॉब करायचं ठरलं असेल तर तुमच्यासाठी बेस्ट डोमेन जो आहे तो आहे सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटीमध्ये जर आतापासून तुम्ही प्लॅनिंग केलं तर बाय द एंड ऑफ एप्रिल तुम्ही रेडी व्हाल जॉबसाठी. कारण सायबर सिक्युरिटीमध्ये भाई बीई चाहिए, बीटेक चाहिए, एमएससी चाहिए, एमसी चाहिए, कुठलीच अट नाही विद्यार्थी मित्रांनो, बिंदास तुम्ही एंट्री करू शकता. आणि जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, सायबर सिक्युरिटी सारख्या डोमेनमध्ये इंटरेस्ट नसेल, तुम्हाला ऍक्च्युअल डेव्हलपमेंट रोलमध्ये इंटरेस्ट असेल तर मित्रांनो बीएससी आयटीवर थांबून चालणार नाही. तिथे तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये एंट्री करावीच लागेल. आजकाल फ्रेशर्सला फक्त चांगल्या कॉलेजमधूनच एंट्री मिळते. इन्फोसिस सारखी कंपनी ओपन फ्रेशर्ससाठी कुठलाही ओपनिंग देत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो याचं प्लॅनिंग तुम्हाला केलं पाहिजे. आणि भाई बीएससी आईटी के बाद में एमएससी नहीं करने का, एमसीए करने का. कारण एमसीए इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट कॉलेज मधून होणार. ज्या कॉलेजमध्ये तू आज आहे ते आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज आहे, तिथे इन्फोसिस सारखी कंपनी भाई देखेगी भी नाही, दूर भागेगी. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला करायचंय एमसीए आणि एमसीए साठी 30 मार्चला तुमची परीक्षा असणार आहे. तर त्याचं प्लॅनिंग तुम्हाला आत्ताच केलं पाहिजे. मित्रांनो आता तुम्हाला सीईटीचं प्रिपरेशन करायचं असेल किंवा पुढच्या सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने प्लॅनिंग करायचं असेल तर एनएसजी अकॅडमी इज वन स्टॉप सोल्युशन. करिअर काउन्सिलिंग करायची असेल तरी वन स्टॉप सोल्युशन मित्रांनो, एनएसजी अकॅडमीला व्हिजिट करा किंवा जस्ट रिप्लाय टू दिस मेसेज करिअर अँड डेफिनेटली विल गेट बॅक टू यू. आणि पूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही देऊ. तर थांबायचं नाहीये, पुढचं पाऊल टाकायचंय. थँक्यू.